हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 25 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे शुभा आणि यशवंत खूप हसत असतात. तेवढ्या तिथे भाऊ येतो. तेव्हा त्यांच्या दोघांची मस्ती चालू असते. यशवंत शुभाला बोलत असतो की म्हण ना, एकदा म्हण ना, आय लव्ह यू. तेव्हा शुभा मला लाज वाटते आणि दोघं जोरजोरात हसत असतात. तेव्हा भाऊ त्यांना हसताना बघतो. मला मसाला दुधाने भाजी मारलेली दिसते. तेव्हा भाऊ बोलतो, हे बघा, आय लव्ह यू वगैरे तुमचं नंतर करा, पण आधी एक महत्त्वाचं काम करा. हे कागदपत्र आहे, काही जोडीने तुम्ही साईन करा बघू. तेव्हा यशवंत बोलतो, हे कसले कागद आहेत? तू का आमचं परत लगीन लावतो की काय? आणि परत दोघं हसायला लागतात. तेव्हा भाऊ बोलतो, तसंच समज, तुमच्या दोघांचं आता लगीनच लावून देऊया. तेव्हा शुभा ते कागदपत्र हातात घेते आणि बोलते, मला लाज वाटते, आणि जोरात परत हसायला लागते. तेव्हा हसत हसत शुभा कागदपत्र हातात घेते आणि साईन करायला लागते. हे सीमा चोरून बाहेरून बघत असते. तेव्हा सीमा बघते आणि स्माईल करते. तेवढं शुभा इकडे साईन करते. तेव्हा शुभा त्या चेअरवरनं उठते आणि यशवंतला म्हणते, तुम्ही बसा आणि साईन करा. यशवंतही त्या कागदपत्रांवर साईन करतो. त्याचा सीमाला खूप आनंद होतो. तेव्हा भाऊ ते कागदपत्र घेतो. तेव्हा सीमा इकडे मनात बोलते, शाब्बास मकरंद, मला वाटलंच होतं की मी योग्य माणसाकडे काम दिलं आहे. तेव्हा भाऊ इकडे मकरंदकडे येतात. तेव्हा मकरंद बोलतो, भाऊ काका, काय झालं? काम झालं? तेव्हा भाऊ बोलतात, अरे भाऊ काकांना काम सांगितलं आणि भाऊ काकांनी केलं नाही, असं कधी होईल का? हे सीमा बघत असते. तेव्हा भाऊ काका बोलतात, हे घे तुझे कागदपत्र. तेव्हा मकरंद पटकन बघतो साईन केलेल्या आणि बोलतो, थँक्यू सो मच भाऊ काका, खूप मोठं माझं काम केलं. तेव्हा मकरंद बोलतो, मी येतो हं. भाऊ त्याला परत पकडतात. तेव्हा मकरंद थोडा दचकतो. तेव्हा भाऊ बोलतात, ए बाबा, तू आईच्या आणि बाबांसाठी जे काय करतोय ना, त्याच्याने माझं मन भरून येतं. तेव्हा मकरंद बोलतो, काय काका, एवढीशी गोष्ट आहे? तेव्हा भाऊ बोलतात, अरे असं नाही, तुझ्या आईने आणि बापाने खूप खस्ता काढली आहे, लक्षात ठेव. तेव्हा मकरंद बोलतो, माहिती आहे काका. तेव्हा भाऊ बोलतात, अरे तुझा बापूस या छोट्या गावात बोरधरमध्ये शिकला आणि मुंबईला गेला नोकरी करण्यासाठी. तुम्हाला शिक्षण दिलं, मोठं केलं, कमवतं केलं. रिटायर झाल्यावर त्यांना आता इथे येऊ द्या. तुम्ही तुमचे बोजे आता तुम्ही सांभाळा, त्यांना मोकळं करा, त्यांची हौस आता तुम्ही पूर्ण करा. तेव्हा मकरंद बोलतो, हो काका. तेव्हा भाऊ बोलतात, तुझी आई देवी देवी, मला भाऊ मानते. तिचा जीव अडकला तुमच्यात, नाही तर केव्हाच दोघं इथे आली असती. तेव्हा तिला त्रास द्यायचा नाही, तिच्या जीवाला घोर झालेला मला खपायचा नाही. तेव्हा मकरंद बोलतो, हो काका. तेव्हा मकरंद हो काका म्हणून जायला लागतो. तेव्हा भाऊ परत त्याला अडवतात. तेव्हा मकरंद बोलतो, आता काय काका? तेव्हा भाऊ बोलतात, हे सगळं समीरला माहिती आहे? तेव्हा मकरंद तर भांग पिल्याची ॲक्टिंग करतच बोलत असतो, नाही, सगळ्यांना एकदम सांगणार, मग येणार मजा, मजाच मजा. तेव्हा भाऊ बोलतात, असंच वाग, आई बापाचे पांग फेड, भाऊ काकाचा तुला आशीर्वाद आहे, सुखी राहा. दुसऱ्या दिवशी शुभा चेअरवरच झोपून गेलेली असते. उठते, यशवंत पण तिथेच झोपलेला असतो. तेव्हा शुभा बोलते, या अडगळीच्या खोलीत काय करतोय आम्ही? तेव्हा बोलते, अहो उठा, आपण अडगळीच्या खोलीतच झोपलो होतो, उठा. तेव्हा शुभा बोलते, अहो उठा ना, ऊन उतरली आहेत, संध्याकाळ झाली, 6 तरी वाजून गेले असतील. तेव्हा यशवंत उठतो आणि बोलतो, संध्याकाळ झाली. तेव्हा शुभा विचारते, अहो तुमचं पण डोकं असं जड झाल्यासारखं झालंय का? तेव्हा यशवंत बोलतो, हो, डोकं दुखतंय, कुणीतरी असं घाव घालतंय, असं झालंय. तेव्हा शुभा बोलते, अहो उठा बरं तुम्ही, असे मी बघते मुलं काय करतायत ते. तेव्हा शुभा बघते तर सगळे बाहेरच झोपलेले असतात. तेव्हा शुभा बोलते, अरे हे असे का झोपलेत बाहेर सगळे? तेव्हा शुभा मकरंद, स्वीटी, समीर, शमा सगळ्यांना उठवते. तेव्हा सीमा बोलते, समीर अरे उठ ना, उद्या सुट्टी नाही आहे, मला निघायचं आहे. तेव्हा सीमा बोलते, हे बघ, आज कुठल्याही परिस्थितीत आपल्याला निघायला हवं. मी जर ऑफिसला गेली नाही ना, तर मला नोकरीवरून काढून टाकतील. उठ समीर. तेव्हा शुभा बोलते, उठा सगळ्यांनी. तेव्हा समीर उठतो आणि बोलतो, अरे बापरे, माझं खूप डोकं धरलंय रे, ए मक्या. तेव्हा समीर बोलतो, मक्या तू इथे झोपला होतास? तेव्हा मकरंद नाटक करत बोलतो, आई ग, माझंही डोकं धरलं होतं रे. तेव्हा मकरंद बोलतो, मी कसा आलो इकडे, मला काही कळतच नाही. हे सीमाला कळून चुकतं मकरंदचं नाटक. तेव्हा समीर बोलतो, मक्या तू काल जे दूध आणलं होतं त्यात भांग होती. तेव्हा शुभा बोलते, काय? तेव्हा मकरंद बोलतो, अरे म्हणजे दूध मीच आणलं होतं, पण ते भाऊ काकांनी दिलं होतं. तेव्हा समीर बोलतो, म्हणजे 100% भांग असेल. तेव्हा शुभा बोलते, अरे देवा, म्हणजे असं झालं. तेव्हा मकरंद बोलतो, अरे यार, भाऊ काका पण म्हणा. तेव्हा स्वीटी बोलते, मतलब हम सबने भांग पिये. तेव्हा समीर बोलतो, हा, भांग पिलं म्हणून तर असं झोपलेत सगळे, कोणाला काही कळतच नाहीये. हां, चला आता निघायला हवा, खूप उशीर झालाय. तेव्हा शमू बोलते, म्हणजे आपण निघालोच नाहीये, आय थॉट की आपण गाडीत झोपलोय. तेव्हा समीर बोलतो, बाळा शमू,
तुझं उडालेलं विमान जरा लँड कर, आपण इथेच आहोत. तेव्हा समीर सीमाकडे बघून बोलतो आपण इथेच आहोत ना बोरथळला. तेव्हा सीमा बोलते अरे तेच तर सांगते मी. तेव्हा समीर बोलतो हो लक्षात आलं. तेव्हा सीमा बोलते तू फक्त बोलतोयस, उद्या जर ऑफिसला मला जाता नाही आलं ना तर तुम्ही सगळेच जबाबदार असाल, लक्षात ठेवा. तेव्हा समीर बोलतो चला निघूया, पटपट आवरूया, आत्ता निघालो तर सकाळपर्यंत पोहोचू आपण. तेव्हा सगळे घरातून निघतात. तेव्हा शुभा आणि यशवंत घराकडे बघत असतो. तेव्हा शुभा बोलते अहो असे काय बघतायत घराकडे. तेव्हा यशवंत बोलतो जायलाच हवं का गं शुभा, दरवेळी निघताना हुरहुर वाटत असते, घराकडे बघताना मन भरून येतं, वाटतं पुन्हा येणं होईल न होईल. तेव्हा शुभा बोलते असं काय बोलताय तुम्ही, गेले 2 दिवस आपण आपल्या घराकडे आलो, मुलांसोबत शिमग्याचा सण साजरा केला, याचा आनंद नाही होते का तुम्हाला. तेव्हा शुभा बोलते हा सुखाचा सण आनंदाने भरून ठेवा मनात, असे क्षण, आनंदाचे क्षण पुढच्या वेळी अडचणींवर मात करायला बळ देत असतात आपल्याला. इकडे दुसऱ्या दिवशी मुंबईच्या घरात शुभा पूजा करते आणि तेवढ्यात किचनमध्ये असते. तेवढ्यात तिथे सीमा येते आणि बोलते आई मी निघते हं, माझा डबा. तेव्हा शुभा बोलते हो देते हं. तेवढ्यात शुभा विचारते समीरचं काय गं. तेव्हा सीमा बोलते तो जॉबसाठी एका एजंटला भेटायला जाणार आहे, मी निघू. तेवढ्यात शमू पण येते मावशी मी निघते, ऑलरेडी 2 दिवस कॉलेज बंक केले, आज जावंच लागेल. तेव्हा शुभा बोलते अगं हो जावंच लागेल पण डबा घेतल्याशिवाय नाही. तेवढ्यात तिथे स्वीटी येते आणि बोलते आप क्या कर रही हो. तेव्हा शुभा बोलते अगं बाबांसाठी चहा. तेव्हा स्वीटी बोलते ठीक है आप बाहर जाके मस्त बैठिए, मैं आपके लिए गर्मा गर्म चाय और बाबा के लिए अदरक वाली चाय बना के लाती हूँ. तेव्हा शुभा जायला सांगते आणि स्वीटी इकडे त्यांच्यासाठी चहा बनवते. शुभा स्वीटीला पाठीमागून बघत असते आणि स्माईल करते. इकडे यशवंत भाऊला फोन लावत असतात. तेवढ्यात तिथे शुभा चहा घेऊन येते आणि बोलते काय झालं. तेव्हा यशवंत बोलतो अगं हा भाऊ ग, कालपासून मी त्याला फोन करतोय, हा फोनच उचलत नाही. कमाल आहे या माणसाची, म्हणजे आपण तिथून निघून इथे पोचलो तरी याची झोप झालेली नाही अजून, म्हणजे याला पत्ताच नसेल आपण इथे पोचलो याचा. तेव्हा शुभा बोलते अहो त्याने पण आपल्यासारखं मसाल्याचं दूध पिलं असेल, झोपले असतील, उठले की करतील फोन, घ्या तुमचा चहा घ्या. तेवढ्यात परत पुन्हा भाऊचा फोन येतो. तेव्हा यशवंत बोलतो वा भावड्या उतरली का भांग, किती फोन करायचे रे. तेव्हा भाऊ बोलतो तू फोन करत होता का, मला वाटलंच, अरे मी झोपलो होतो ना तर कसं उचलेल. तेव्हा यशवंत बोलतो आता उठला की झोपेतच बरळतो. तेव्हा यशवंत बोलतो आम्हाला भांग का पाजलंस रे. तेव्हा भाऊ बोलतो मी भांग पाजलं. तेव्हा यशवंत बोलतो तू नाही तर कोण रे. तेव्हा यशवंत बोलतो मसाला दूध तूच पाठवलंस ना मक्यासोबत. तेव्हा भाऊ बोलतो मी नाही बाबा, त्यानेच मसाला दुधामध्ये भांग टाकून तुमका पाजली. तेव्हा यशवंत बोलतो मक्यानेच मला सांगितलं हे सगळं काम तुझं असतं म्हणून. तेव्हा भाऊ बोलतो नाही हे बघ माझं ऐक. तेव्हा यशवंत बोलतो काय ऐकू, याला काय अर्थ आहे. तेवढ्यात तिथे समीर येतो. तेवढ्यात यशवंत भाऊला बोलतो भावड्या तू आता फोन ठेव, मी तुला नंतर बघतो. तेव्हा यशवंत बोलतो काय रे समीर. तेव्हा समीर बोलतो बाबा तुम्ही जो चेक दिलाय तो बेरर चेक आहे, तर पैसे जर विड्रॉल करायचे असतील तर तुम्ही लागाल मला बँकेत. तेव्हा यशवंत बोलतो अरे तू एक काम कर ना, तू आईला घेऊन जा. आणि शुभाला यशवंत आवाज देतो. इकडे स्वीटी आणि मकरंद. स्वीटी बॅगेमधले कपडे आवरत असते. तेवढ्यात तिला घराची कागदपत्र दिसतात. हे मकरंदला आरशातनं दिसतं की स्वीटी कागदपत्र बघते. तेव्हा मकरंद पटकन स्वीटीच्या हातातनं कागदपत्र घेतो आणि बोलतो काय करतेस तू. तेव्हा स्वीटी बोलते कुछ नहीं, मी वो कपडे वापस रख रही थी, मुझे ये पेपर मिले. तेव्हा मकरंद बोलतो तुला कोणी सांगितलं माझ्या वस्तूंना हात लावायला. तेव्हा स्वीटी बोलते अरे तुम इतना गुस्सा क्यों हो रहे हो, ये कौन से पेपर्स है. तेव्हा मकरंद बोलतो तुला काय करायचं आहे, हे माझे कामाचे जॉब संदर्भाचे पेपर्स आहेत. तुला हजारदा सांगितलं ना मी की तू माझ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करायचं नाही. तेव्हा मकरंद जायला लागतो. तेव्हा स्वीटी बोलते अरे तुम जा कहा रहे हो. तेव्हा मकरंद बोलतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी कुठेही जाईन काहीही करीन, मला प्रश्न विचारायचे नाही. तिकडे समीर आणि शुभा रिक्षाने बँकेत जायला निघतात. तेवढ्यात त्यांच्या मागून तिकडे घमंडे आणि घमंडेसोबत 2 गुंड असतात. तेव्हा घमंडे बोलतो हे रिक्षातनं गेले ते बघितलं ना तुम्ही, त्यांच्या मागे जायचं आहे आणि मग नंतर पुढे काय करायचं मी ते तुम्हाला सांगितलंच आहे. तेव्हा इकडे मकरंद नारडाला भेटायला येतो. तेव्हा मकरंद पेपर्स येतो आणि बोलतो यावर माझ्या आईवडिलांच्या सह्या आहेत. तेव्हा नारडा बोलतो ग्रेट, मला घमंडेने सांगितलं होतं तुम्ही एकदम फास्ट काम करतात. तेव्हा नारडा बोलतो अरे तुम्ही सांगितलं नाही, काय घेणार तुम्ही. तेव्हा मकरंद बोलतो त्या पेपर्सचे किती देणार ते सांगा आधी. तेव्हा नारडा बोलतो याचा तुम्हाला काय उपयोग किल्लेदार. तेव्हा मकरंद बोलतो म्हणजे घमंडे म्हणाले होते. तेव्हा नारडा बोलतो हो घमंडे बरोबरच म्हणाले होते. तेव्हा नारडा बोलतो पण काय हे पेपर्स पूर्ण नाही आहेत ना, म्हणून म्हटलं याचा मला काही उपयोग नाही आहे, राहू द्या तुमच्याकडे. तेव्हा मकरंद पेपर्स घेतो आणि बोलतो मी काय करू या पेपर्सचं. तेव्हा घमंडे बोलतो पेपर्स पूर्ण करून घ्या. तुमच्या आईवडिलांची सही आणली तुम्ही, पण तुमची आणि तुमच्या भावाची पण सही लागेल ना यावर, तुम्ही सुद्धा वारसदार आहात या पेपरचे. मकरंद बोलतो नाही माझा भाऊ नाही करणार या पेपर्सवर सह्या. तेव्हा
नारडा बोलतो, अरे ट्राय तर करा. आई वडिलांची सही घेतलीत ना, आता भावाची पण घ्या. तेव्हा मकरंद उठतो आणि बोलतो, अहो तुम्हाला आधी सांगता येत नव्हतं का मला? आई बाबांच्या सह्या घेतल्या तेव्हा भावाची सही घेऊ शकत होतं ना मी. मला सांगा, तुमची माणसं अशी अर्धवट कामं करतात का? तेव्हा नारडा बोलतो, अर्धवट कामं तुम्ही करतात मकरंद किल्लेदार. अर्धवट पेपर्स तुम्ही घेऊन आलात, मी नाही. सगळ्या सह्या घेऊन या आणि तुमचे 50 लाख रुपये घेऊन जा. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.